आशिया चषकातल्या भारत पाकिस्तान नियोजित सामन्यावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामना सुरू झालाय। पहलगाम हल्ल्यानंतर सुद्धा पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना कशासाठी असा सवाल विरोधकांनी केला होता। यावर सत्ताधाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि जावेद मियादाद मधल्या एका भेटीचा उल्लेख करत पलटवार केलाय। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। आशिया चषकात भारत आणि पाकिस्तानची टीम आमने सामने येणार आहे। 14 सप्टेंबरला दुबईच्या मैदानावर हा हाय व्होल्टेज सामना खेळवला जाईल। त्याआधीच महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला। भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधल्या अतिरेकी तळांवर हल्ले केले। पाकिस्तानचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने परतवून लावला। पाकिस्तानच्या लष्करी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ले चढवले। सिंधू नदीचं पाकिस्तानमध्ये जाणारं पाणी भारताने रोखून धरलं। पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवला। पाकिस्तानी दूतावासामधल्या काही अधिकाऱ्यांना सुद्धा भारतातून डिपोर्ट करण्यात आलं। ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही असं भारताने जाहीर केलंय। त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेलेत। असं असतानाही आशिया चषकामध्ये पाकिस्तानसोबत सामना कशासाठी असा सवाल विरोधकांनी विचारलाय। यावर सत्ताधाऱ्यांनी जावेद मियादाद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामधल्या भेटीचा मुद्दा समोर आणलाय। वो आपले पंतप्रधान म्हणाले कि खून और पानी एक साथ बह नहीं सकता। आनंदाची गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है। मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड ड्रिंक झालं? गेला कुठे तो गरम सिंदूर? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे। जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी एकदा आरसा बघावा। आम्ही बोलावलं। जावेद मियादाद हे स्वतः बाळासाहेब देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत। मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी। त्यांच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही। भाजपच्या काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो, तो गुडघ्यात सुद्धा नाही। भांडूपमध्ये एक गाढव नाका आहे आणि या गाढव नाकाचं नेतृत्व संजय राऊत करतायत का असा माझा सवाल आहे। पाकिस्तान बद्दल तुम्ही काय बोलतायत? क्रिकेट बद्दल भारतीय जनता पार्टीने शेपूट घातली। अहो शेपूट तुम्ही घातली असेल। तुम्हाला क्रिकेट बद्दल जर काय एवढंच प्रेम असेल तर तुम्ही तुमचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांचा MCA वरचा राजीनामा घ्या आणि मग क्रिकेट बद्दल बोला। भारत पाकिस्तानमधल्या सामन्यांना बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला होता। त्यानंतर 30 जुलै 2004 रोजी जावेद मियादाद मातोश्रीवर आला होता। मातोश्रीवर येत त्यानं बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती। पुढे 23 जुलै 2005 रोजी जावेद मियादादचा मुलगा आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मुलगी यांचा विवाह झाला होता। बाळासाहेब ठाकरे आणि मियादाद मधल्या याच भेटीवरून भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। संजय राऊत यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही। तुम्ही घरात जावेद मियादादला बोलून बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टुर्नामेंट बद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही। बाळासाहेबांनी असं सांगितलं, एक खेळाडू म्हणून मी तुझा सन्मान करतो, परंतु मी कुठल्याही परिस्थितीत मॅच होऊ देणार नाही। बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुनावलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय? आशिष शेलार कुठे होता त्यावेळेला? त्यावेळेला आशिष शेलार गल्लीत पण क्रिकेट खेळत नव्हता। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबतचे सर्व संबंध तोडले असले तरी क्रिकेट का खेळताय असा सवाल करून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय। त्यावर 2004 सालामधला मुद्दा काढून सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।